तर हाय मित्रांनो, मी मानसी आणि आजच्या व्लॉगची सुरुवात झाली ती म्हणजे रोडवरनं मासली घेताना. श्रावण असलं तरी पण आमच्या घरी काय मासली यायची थांबायची नाही. तर घेतली रेसिपी मम्मीने बनवायला. पहिली मम्मीने करून घेतली ती म्हणजे टॅमॅटो आणि लसूणची प्युरी करून त्यात टाकला थोडासा वाटणा आणि मस्त घाटलून घेतला हळद, चिकन मसाला, धना पावडर थोडी आणि आंबोशी तर आमच्या लोकांना टाकलीच जातं. चिंचो आंबोशी तर आम्हाला सगळी घालवायला लागतंच. आमच्यात जास्त मसाला खाता तर जास्तच मसाला टाकला आणि इथं होती मॅरिनेशनवाली मच्छी. मस्त असं घाटलून घेतला आणि तेवढ्यात मम्मीने मिक्सरला वाटणा लावायला घेतला का तर त्यानं जरासा टाकायचा होता आणि मस्त बोंबील सोडून घेतलं. आणि जेव्हा बोंबील सोडता होतो जास्त घाटला पाणी नाही करायचा कारण का नाजूक असल्यामुळे लगेच तुटतात. एक साईडला घेतल्या वाकट्या मॅरिनेशन करायला. त्यानं टाकला चिकन मसाला, वाटणा आणि मीठ. बच्चूला त्यानं पाहिजे होता तो म्हणजे कवाट टाकून घेतला. आणि एक साईडला इथं बोंबील आणि मांदेल आणि भोयटा पण घेतलेली त्यानं जराशी ती मॅरिनेशन करून घेतली. मस्त स्टफिंग केली आणि मम्मीने फ्राय करत टाकली. आणि लाईफमध्ये मच्छी ही पाहिजेच आगरीवाली लोकांना, त्याशिवाय तर होऊच शकत नाही. नंतर कांदा वगैरे कापून घेतला आणि प्लेट मम्मी रेडी करत होती. माझा बोंबील म्हणजे फेवरेट कालवण. एक साईडला घेतलं फ्राय आणि एक साईडला मी घेतल्या आलू वड्या करायला, ज्या की मला जाम आवडतात. मस्त अशी स्टफिंग केली आणि वाफेवर सोप करून घेतली आणि त्यानंतर क्रंची असे फ्राय करून झालेले. आणि तेवढ्यात बच्चू आला आणि त्याने वडापावची सगळ्यांसाठी सोय करून दिली. इथं होता बच्चू सेट. आणि रोडला गेलो की रोज बाप्पाचं दर्शन होतं. नवीन मूर्त्या बघायला भेटतात. आणि सप्टेंबरचा महिना पण आहे, लवकरच आमच्या मामाच्या घरी पण बाप्पा येणार आहे. तर मीही खूप एक्सायटेड आहे. कसा वाटतो माझा व्लॉग बघायला? आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा. तोपर्यंत नेक्स्ट न्यू व्लॉगसाठी बाय बाय.